सहलीला गेल्यावर वैशाली मॅडम सोबत एकाच रूममध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या कॉलेजची सहल जाणार होती आणि त्या सहलीमध्ये वैशाली मॅडम पण होत्या. सहलीमध्ये मुली असल्याने वैशाली मॅडम सोबत येणार होत्या. वैशाली मॅडमला फक्त 1 वर्ष झालं होतं कॉलेजवर येऊन. त्यांचं लग्न पण झालेलं होतं, पण त्यांचं एका शिक्षकासोबत खूपच वेगळं काही होतं. सागर सर आणि वैशाली मॅडम कधी पण सोबत राहत. अगोदर सागर सर सहलीला येणार नव्हते. ते येणार नाही हे समजल्यावर वैशाली मॅडमने पण नाही सांगितलं. पण सहलीमध्ये मुली असल्याने वैशाली मॅडमला यावंच लागत होतं आणि त्यांच्या सांगण्यावरून सागर सर पण तयार झाले. सहलीला 2 बस होत्या. एका बसमध्ये सर्व मुले होते आणि एका बसमध्ये काही मुली आणि बाकीचे 1-2 शिक्षक, सागर सर आणि वैशाली मॅडम होत्या. तिथे पोहोचल्यावर एका ठिकाणी आम्ही रात्री मुक्कामाला थांबणार होतो. तिथे 4-5 रूम होत्या. एका रूममध्ये मुली आणि वैशाली मॅडम होत्या. बाकी रूममध्ये मुले आणि शिक्षक. रात्री सागर सर केव्हा वैशाली मॅडमकडे गेले समजलंच नाही. एक रूम तिथे खाली होती आणि रात्री वैशाली मॅडम आणि सागर सर त्या रूममध्ये कोणालाही काही न कळू देता रूममध्ये गेले. वैशाली मॅडम आणि सागर सर एकाच रूममध्ये होते. सकाळी कोणी उठायच्या अगोदर सागर सर आणि वैशाली मॅडम तिथून आपापल्या रूममध्ये गेल्या. कोणाला काहीच खबर नव्हती की वैशाली मॅडम सागर सर सोबत होत्या. सहल 2-3 दिवसाची होती आणि त्या 2 दिवसात मुक्कामी थांबल्यावर दोघांनी एकही संधी सोडली नाही, कारण घरी त्यांना असं एकांतात भेटता येत नव्हतं. त्यामुळे सागर सर वैशाली मॅडम सोबत सहलीचा पुरेपूर आनंद घेत होते. कधी तर ते दोघे बसमध्येच थांबत होते. मुले परत आले की बसचा दरवाजा त्यांना बंद दिसत असायचा आणि पूर्ण काच पण बंद असायचे. 3 दिवस कसे गेले हे दोघांनाही कळाले नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.